असं वाटलं की ती मीनूच्या रूम मध्ये गेली आहे मीनूला सांगायला, पण मॅडम दरवाजा बंद करून आमच्या रूम मध्ये रडत होती. मला वाटतं तुला सांगायला आली का, तू कुठे निघाली चक्रा नकरा करून. पिवळी चव नाही दिसत आहे. नाही दिसत होती चांगली. हे ठीक वाटत आहे का की ग्रीन घालू? मग ग्रीन नाही चांगली दिसत आहे. ग्रीन शोभते पण ग्रीन मध्ये घालत असते मी याच्याखाली. हे पण छान दिसत आहे ना त्याचं कॉम्बिनेशन. दोघा कलर है. इतना कपाट भर के रखा है, एक तो मुझे दे देती. भागने को किसने कहा है? 1 2 3 मेरे पास तो एक भी नहीं है, एक दे दे मुझे. मला चुड़ैल म्हणाली मम्मी. चुड़ैल है ना तू. ये चल रहा है यहाँ पे नकरा चकरा, जा रहे हैं डॉक्टर के पास. मला पण यायचं होतं टाइमपास करायला. वाव बापरे गरम. मला यायचं होतं हेअर कट करायला. चुडेल कोण आहे चुडेल? मग पण मिस्टरांनी पैसेच नाही दिले ना, मग कसे काय येऊ. बिना पैशाचं तो नाही देणार आपल्याला. निघो बाहर, दुकान से बाहर निघलो मेरे, निघलो दुकान से बाहर. मीनू डॉक्टरकडे निघून गेली. त्यानंतर आले AC रिपेअरवाले. छतवर जाऊन ते त्यामध्ये गॅस भरत होते आणि मी बसली होती त्यांची लकवारी करत खाली ACची. मॅडम तर निघून गेल्या, मला ठेवलं इथे लकवारीला. 15-20 मिनिटानंतर ACचं काम झालं आणि गारगार वारा यायला लागली, नाहीतर गरम वारा मारत होती AC मधून. कार्टून सँडल घालून टाकली. काकू आजी आजी इथे माझं कार्टून शेजारच्या आजीला आवाज देऊन इथे लपत होतं. मला म्हणत होती गप्प बस, आवाज करू नकोस. मी त्यांना बाऊ करते. तुम्हाला वाटत असेल इथे खूप इम्पॉर्टंट महत्वाच्या गोष्टी सुरू असतील, तर इथे असल्या काही महत्वाच्या गोष्टी सुरू नव्हत्या. इथे सुरू होत्या आमच्या जाऊचं. त्यांचा 1 टनचा AC आमच्या रूममध्ये, आमचा 1.5 टनचा AC आमच्या हॉलमध्ये आणि त्या नवीन AC घेणार. मी म्हटलं तुमचा AC तुम्हालाच ठेवा, माझा AC मलाच पाहिजे. मी काही माझं त्या हॉलमध्ये वगैरे काही ठेवणार नाही. तुमचा जुना पुराणा मी काही घेणार नाही. उलटी नाही करायची ना तिला. अगं मम्मी सांगत आहे आरू दादाने बनाना खाल्ला की तुला पाहिजेच हे ना. गंदी लडकी. बिट्टू मला तुझी टकली दे ना. मला तुझी थोडीशी टकली दे ना. नको, खूप महाग आहे म्हणा माझी टकली. थोडीशी टकली दे ना. मला नाही दिली टकली. नको म्हणा मम्मी. रस प्यायला ये म्हणलं मा. कालपासून हे काय करताय रस पिले? ते आपण झाडाखाली बसायचं. लगता है ये पागल हो गए. पागल नहीं हो गया, वो फेमस हो गई है. मोगरा जान फेमस हो गई और उसका डायलॉग फेमस हो गया. 2 मिनिटं मी तुम्हाला माझ्या रूमची अवस्था दाखवते. तर हे बघू शकता, इथे कपडे, इथे कपडे आणि हे तर बरं बिट्टू रोजच करते. मी घड्या करते आणि बिट्टू परत तसंच करते. आणि हे बघा जिकडे तिकडे नुसता कपडे 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 आणि वर तोंड करून आम्ही म्हणतो आमच्याकडे कपडेच नाही. कपड्याची घड्याची सुरुवात कुठून करावी काही समजतच नव्हतं, कारण सर्वीकडे पसाराच पडलेला होता. मग ही परवा मी घातलेली साडी होती, म्हटलं ही धुवायची सुद्धा आहे. तर सर्वात आधी पहिला तीच घेतली. ती साडी घेतल्यानंतर त्याला व्यवस्थित केलं आणि लॉन्ड्री बॅगमध्ये भरून टाकलं, म्हणजे तेवढीच जागा रिकामी होईल. आणि उद्या ही साडी मला लॉन्ड्री बॅगमध्ये दिसली की मी धुवून सुद्धा घेईल. मी घड्यावर घड्या करत होते कपड्यांच्या, पण इकडल्या घड्या झाले की तिकडे कपडे दिसत होते, तिकडे झाले की इकडे कपडे दिसत होते. त्यामध्ये त्रस्त घड्या केल्यानंतर कपाटात ठेवते म्हटलं तर कपाटात पहिलं अजिबात जागा नाही. हा कपाट खूप जुना आहे. जुना म्हणजे माझ्या लग्नाचा, म्हणजे 10 वर्ष झाले. आता तो आम्हाला चेंज करायचाच आहे. चालत आहे म्हटलं तर चालू द्या, कारण की लग्नाचा आहे. मस्त मस्त नाही छान. सॉरी छान. मस्त नाही म्हणायचं, छान म्हणायचं. छान म्हणायचं का बाबा? बाबा रे. बाबा रे विसरले होते मी. मला काय कळत नाही. नंतर गाडी नाही. 8 वाजता तुला टायमिंग पण समजते का रे? हो ना. किती शहाणी आहे ग. तुझ्या वयात तर मला काहीच समजत नव्हतं. नाही ना. हातापाया डोक्यामध्ये सर्व कॅप घातल्या आणि निघाली हॉलमध्ये तिच्या दादीला आणि आर्यनला दाखवायला.
जसं मला मीनूच्या रूममध्ये गेल्याशिवाय करमत नाही आणि तिचे खेटे घेतल्याशिवाय करमत नाही, तसं मीनूला पण माझ्या रूममध्ये आल्याशिवाय आणि माझे खेटे घेतल्याशिवाय करमत नाही. टकली दिसत आहे. टकली नाही फनी. आता टकली दिसत आहे ना तू. टकली नाही फनी. ओफो किती सांगू तुला, मी फनी आहे ना. तू बोल मम्मीला ओफो किती सांगू तुला. ओफ किती सांगू ना, मी फनी आहे ना. अच्छा तिला कळतच नाही. मी आहे इथे कामामध्ये बिझी आणि माझं कार्टून बघा काय काय ॲक्शन करून दाखवत आहे. काय करत आहे मला पण समजत नाही आहे, पण मोबाईल तिला दिसला त्यामध्ये नवीन नवीन ॲक्शन करून दाखवत आहे आणि स्वतःची बॉडीसुद्धा दाखवणार आहे पुढे. तुम्ही कंटिन्यू बघत राहा आणि लाईक करत राहा. अरे बापरे. मिस्टर रोज कामावरून येतात आणि त्यांचे कपडे ठेवायला त्यांना जागाच नाही. आज कामावर जाण्याआधी मला म्हणले एक तरी मला जागा रिकामी करून दे, नाही तर तुझे कपडे बाहेर. आज न सांगता भांड्यावाल्या काकूने अचानक घेतली सुट्टी. मीनू घासत आहे भांडी, तिला म्हटलं राहू दे मी घासते, तर म्हणाली की राहू दे, मला काय तेवढाच चान्स पाहिजे तर घास मग. हे म्हणलं माय भांडी घासायला. सर्व कपड्यांच्या घड्या झाल्यानंतर मी काही कपडे असे ठेवलेले की जे नवीन आहेत आणि दोनदा घातलेले आहेत, कारण ज्यावेळेस बिट्टू छोटी होती त्यावेळेस फ्रॉक अजिबात घालायची नाही, म्हणून ते तसेच नवीन ठेवल्या जायचे. आता ते फ्रॉक वगैरे तिला होणार सुद्धा, कारण आता तिची उंची वाढत आहे. म्हटलं कोणी मला रोडवरती छोटे छोटे मुलं दिसले तर त्यांना हे ड्रेस देऊन देईल. त्या साईडला त्याची घडी व्यवस्थित करून त्याला बांधून ठेवून देईल. काल तो ॲक्सिडेंट झाला ना, तो बघून मला इथे खूप घाबरायला होतं. तर गाडीत मिस्टर चालत होते पण भीती माझ्या मनात वाटत होती. मी खूप घाबरत होती, अक्षरशः मला गाडीवर बसल्या बसल्या रडायला सुद्धा आलं होतं. मग मिस्टर म्हणाले काय झालं ग. मग मिस्टरने मला समजून सांगितले असं मनामध्ये काही भीती बाळगू नको, तू हळूवार गाडी चालत जा, काही होत नाही. हे आहे आमच्या अकोल्याचं डी-मार्ट. चला मग मी तुम्हाला घेऊन चालते आमच्या डी-मार्टमध्ये. डी-मार्टमध्ये तुम्ही कधी पण या, तुम्हाला 12ही महिने गर्दी दिसेल. तर मी इकडे तिकडे तुम्हाला जास्त दाखवणार नाही. पहिला मला जिथे जायचं आहे मी तिथे जाणार, कारण की मी आली आहे 9 वाजता आणि 10 वाजता हा डी-मार्ट बंद होतो. मी आली होती इथे माझ्यासाठी 2-3 टी-शर्ट घ्यायला. चला तर माझ्यासोबत आपण बघूया की माझ्या साईजचे इथे टी-शर्ट मिळतात का. तिथे साईजचाच खूप प्रॉब्लेम असतो. चला बा, एकदाच पोहोचलो त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्हाला कपडे बघायचे होते. मिस्टर बघत होते स्वतःसाठी. इथे मला टी-शर्ट आवडले. मिस्टरांना म्हटलं ही घ्या ना, किती छान टी-शर्ट आहे ना. मिस्टर म्हणतात काळीचं आहे अशी होते. म्हटलं राहू द्या, घ्यायची नसेल तर सरळ सांगून द्या, कशाला असं करता. शेवटी मी दाखवलेली टी शर्ट त्यांनी घेतलीच नाही. मग मी परत त्यांना म्हटलंच नाही की हे घे, किती घ्या, तुम्हाला जे आवडेल ती घ्या म्हटलं. आणि चला मग मी आपण माझ्यासाठी बघूया. तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये सर्व कपडे मिक्स असतात. तिथे लिहिलेलं असते SML साईज आणि टाकून ठेवतात त्याच्यामध्ये XXL, XXL साईज. तिथे एक एक टी शर्ट काढल्यानंतर त्याची साईज बघावी लागते. मग ते एक एक टी शर्ट मस्त 15-20 मिनिटं दिले की निवांत तुम्ही बघा तुम्हाला कोणती टी शर्ट घ्यायची आहे, काय घ्यायची आहे, कुठे फिरायचं ते फिरा, काय घ्यायचं ते घ्या. नंतर मग माझी ते खूप कन्फ्यूज होते. त्यांना कलर आवडायचे तर त्याची साईज नसायची, साईज असायची तर कलर नसायचे. आमच्या समोरच छोट्या बेबीचे एवढे छान कपडे लागलेले होते की मला असं वाटत होतं की सर्वच घेऊन चालावं. मग विचार केला एवढा छोटा बेबी तर आपल्या घरी नाही आहे, मग सर्व कपडे घ्यायचा विचार कॅन्सल केला. मग म्हटलं आता पप्पाला बघतच आहोत, आपल्या 2-3 बिट्टूला पण बघून घेऊया म्हटलं, कारण टी शर्ट बघितल्यानंतर मन आवरतच नव्हतं. मग काय बिट्टूसाठी पण इथे 2 टी शर्ट घेऊन घेतलेला गात. काही पण म्हणा, पण डी-मार्टला कपड्यांचं कलेक्शन खूप छान छान होतं. कॉटन तुम्ही जर 1-2 कपडे घ्यायला गेले ना तर 5-6 कपडे सहजच डी-मार्ट मधून घेऊन या. हा जो छोटा मुलगा रात्रीचा गॉगल लावून फिरतोय, हा त्याच्या मम्मी पप्पाला कपडेच बघू देत नव्हता. आता फक्त 10 मिनिटं उरले होते 10 वाजायला. तर या कपड्यामध्ये माझ्या साईजचे कपडे अजिबात दिसायला तयार नाही. दिसत होते तर फक्त S आणि M साईज. सर्व फ्रीमध्ये फिरून आल्यानंतर आलो काउंटरवरती भरपूर गर्दी होती. जिकडे तिकडे गर्दीच. मग मला दिसलं हे पोतं. तर हे पोतं नाही आहे, त्यांची पोत्यांची बॅग आहे. काय काय नवीन कलाकारी आहेत ते आजकाल. बिल वगैरे झालं, निघालो घरी. घरी पोहोचल्यानंतर दिसल्या ननदबाईन पण आल्या होत्या. दोघी ननद भावजायच्या छानशा गप्पा रंगल्या होत्या.
बिट्टू आता पाय नाही दुखत पायचे पाय दुखतात पाय दुखतात बस 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 दादा जात आहे बघ आता बाय 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 दोस्त बाय बाय. जर का तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जावा, कारण की लाईक खूप कमी दिसत आहेत. हा ब्लॉग इथे संपतोय. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.